बनवलाय हक्का मसूर. मुगाची खिचडी म्हणते त्याला. होत रे, घाईघाईत होत असं कधीतरी. वाढ बाळा, तू वाढ. हा बरं, हे सोडा शंकरजी, मी तुमच्यासाठी पुरणपोळ्या पण बनवल्यात. मम्मा पुरणपोळ्या वाढ. हो, पुरणपोळी. जिगीषा, मला वाटते की तू पुरणपोळी आतच विसरलीस. खोटा आयडी कुठली? पुरणपोळ्या इथंच विसरून गेली. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत इथंच थांब, अजिबात बाहेर येऊ नको. ताई, तुम्हाला सांगते, आमची जिगीषा की नाही इतक्या सुंदर पुरणपोळ्या बनवते. तुम्ही हे सगळं हक्का मसूर, खिचडी, पुलाव सगळं सगळं विसरून जाल आणि पुरणपोळ्याच खात बसाल. जा ना जिगीषा, घेऊन ये पुरणपोळ्या. मम्मा, हा, मी आधी शंकरजींना मुगाची खिचडी वाढते. बर वाट. कोणाला घेतो? हा हा, अरविंदजी बोला. हा, वेडी आहेस का? तुला सांगितलं होतं ना मी सांगितल्याशिवाय बाहेर येऊ नको. 1 मिनिट, नीट बोलायचा माझ्याशी. नोकर नाहीये मी तुझी. ओके, सॉरी, मला असं नव्हतं म्हणायचं. ही बोलायची पद्धत नाही. मातोश्री, तुम्ही एकटे कुठे जाणार? अरविंदजी आले दुसरी गाडी घेऊन, आम्ही जातो. तुम्ही दोघं या आरामात. जिगीषा, आमच्यासाठी नंतर काहीतरी बनवा. आता लग्न झाल्यानंतर रोज बनवेनच ना. अरे वा, शाबास. आम्हाला अशीच सून पाहिजे होती. रुपाले, शंकर, तुम्ही या आरामात. आल्यावर सांगा आमच्या सुनेच्या हाताला कशी चव येते. रेश्मा, येतो हा आम्ही, निघावं लागतंय. चला. सो हनी, काय वाढू मी तुम्हाला? काय नको, भूक नाही मला. का? पोटात गडबड, अपचन, तब्येत काय ठीकच नाही बरा. असं आहे का? मग मी तुमची हजमोला. मला बघत राहा तुम्ही, मग सगळं अपचन दूर निघून जाईल आणि तुम्ही हेल्दी व्हाल. जिग्स, काय दोघांची मस्ती चालली उगाच. बाकी काही म्हणा, आय एम सो हॅपी. तुम्हा दोघांची जोडी अगदी राम सीतेची जोडी शोभते. शंकर, अरे खरंच म्हणजे हे सगळं जेवण माझ्या जिगीषाने केले फक्त तुझ्यासाठी. अरे रेश्मा मावशी, एवढा एक घास का? खा खा खा. हल्लं, आता खरं खरं सांगा, तुमची पोरगी असं चवदार जेवण बनवू शकते का? कृष्णाच्या खानावळीतून आले जेवण.
आणि समोर साक्षात खानावळीची मालकीन उभी आहे. गौरीजी, तुम्ही पण असं चवदार जेवण बनवता का सगळी कृष्ण एकीच कृपा? जेवण माझ्या आईने बनवलंय, कृष्णाईने. मग तुम्ही काय फक्त गुंड प्रवृत्तीच दाखवता का? डब्बा घेऊन निघायचंय मला.